आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे, कितीही कडाक्याची थंडी असू द्या, कितीही कडक हिवाळा असू द्या, तुमचे ओठ अजिबात फाटणार नाही, तुमच्या ओठांमधून रक्त येणार नाही, ओठांची त्वचा अजिबात कोरडी पडणार नाही. आता हिवाळा चालू झाल्यावर सगळ्यात आधी चूक आपण करतो म्हणजे आपले ओठ फाटायला लागले, कोरडे पडायला लागले की ते जिभेने आपण चाटायला सुरुवात करतो. सतत ओठांवर जीभ लावतो, तर असं अजिबात करायचं नाही, कारण असं केल्यामुळे आपल्या ओठांमध्ये जो नैसर्गिक ओलावा असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि मग आपले ओठ आणखीनच फाटायला लागतात, कोरडे पडायला लागतात, त्यातून रक्तही येतं. ओठ जर फाटले असतील तर काय करायचे, आपल्याला घ्यायचे आहे 2 चमचे साखर आणि मधाचा स्क्रब आपण करणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपल्या ओठांची जी स्किन आहे, त्वचा आहे, ती एक्सफोलिएट होईल, त्यावरील डेड सेल्स निघून जातील आणि त्या ठिकाणी नवीन त्वचा यायला सुरुवात होतील. मस्त गुलाबी ओठ तुम्हाला पाहायला मिळतील. आता साखरेमध्ये आपण काय करणार आहोत, थोडासा मध ॲड करणार आहोत. गरजेनुसार याच्यामध्ये आपल्याला मध ॲड करायचं आहे. ही साखर तुम्ही बारीक करून घेतली तरीही चालेल, थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरीही चालेल आणि अशी वापरली तरी चालेल. जेव्हा आपली त्वचा कोरडी पडते, तर ती कोरडी का पडते, त्वचेमधलं मॉइश्चर म्हणजेच ओलावा संपतो त्याच्यामुळे. मग ज्या वेळेला त्वचेमधला ओलावा संपतो त्यावेळेस त्याला ओलावा देणे आवश्यक असते त्वचेला, म्हणूनच आपण नैसर्गिक मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक आहे. आता इथे आपण नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून मधाचा वापर करणार आहोत. गरजेनुसार मध आपण इथे ॲड करणार आहोत. लक्षात ठेवा, मधा इतका उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर कुठलाही नाही. त्वचेला चमक देण्याचं काम मध करतं, तसेच आवश्यक तो ओलावा मॉइश्चर प्रोव्हाइड करण्याचं काम देखील मध करतं. पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्यासारखे ब्युटी प्रॉडक्ट्स अवेलेबल नव्हते, त्यावेळी मधाचा सर्रास वापर केला जायचा. आता मध आणि साखरेचं स्क्रब तयार झालेलं आहे, हे आपल्याला ओठांना चोळायचं आहे. त्याआधी ओठ थोडेसे धुवून घ्या, स्वच्छ वॉश करून घ्या आणि हे मिश्रण जे आहे ते तुम्ही डायरेक्टली ओठांवर अप्लाय करू शकता. व्यवस्थित ते ओठांना चोळायचे, म्हणजे ओठांवरती ज्या मृत पेशी आहेत त्या निघून जातील आणि ओठ पूर्वीसारखे कोमल मऊ मुलायम व्हायला सुरुवात होईल. शक्यतो रात्रीच्या वेळी तुम्ही हा उपाय ट्राय करा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तुमचे ओठ तुम्हाला मऊ मुलायम झालेले दिसतील. इथे मी सुरुवातीला 2 चमचे मध घेतला होता, परंतु तो कमी पडला म्हणून मी आणखीन थोडासा मध ॲड करत आहे. व्यवस्थित साखर मधामध्ये विरघळली की आपला स्क्रब तयार आहे असं समजायचं. तयार झालेला स्क्रब जो आहे तो तुमच्या ओठांचा काळेपणा देखील दूर करणार आहे. बऱ्याच व्यक्तींचे ओठ काळे पडलेले असतात, कदाचित ते अनुवंशिक असतं किंवा विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे देखील ओठ काळे झालेले असतात. तर या उपायामुळे तुमचे काळे पडलेले ओठही गुलाबी होणार आहे. तसेच ओठ कोरडे पडू नये असं तुम्हाला वाटत असेल किंवा ओठांमधून रक्त येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिले पाहिजे. बऱ्याचदा हिवाळा आहे, तहान लागत नाही, म्हणून आपला पाण्याचा जो इंटेक आहे तो कमी होतो. तर असं करू नका. जेवढी आपल्या शरीराला पाण्याची गरज उन्हाळ्यामध्ये असते तेवढीच ती हिवाळ्यामध्येही असते आणि पावसाळ्यामध्येही असते. त्यामुळे पाण्याचा जर तुम्ही जास्तीत जास्त इंटेक म्हणजे वॉटर इंटेक तुम्ही वाढवलं तर तुमची कोरडी पडलेली त्वचा नैसर्गिकरित्याच मऊ मुलायम होईल आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर ॲड होईल. आता या पद्धतीने आपलं स्क्रब तयार झालेलं आहे आणि ते कसं तुम्ही या पद्धतीने मसाज करायचं हे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तसेच तुमचे ओठ जर सतत कोरडे पडत असतील तर तुम्ही पेट्रोलियम जेली किंवा लिप बामचा वापर करू शकता, परंतु जे बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचे लिप बाम आहे त्याचाच तुम्ही तुमच्या त्वचेवर वापर करा असा सल्ला मी तुम्हाला देईन. बाहेर जाताना ओठ कवर करा, म्हणजे तुमचं जे हवा आहे त्यापासून तुमच्या ओठांचं संरक्षण होईल. बऱ्याचदा विटॅमिन B12 कमी झाल्यामुळे सुद्धा ओठ कोरडे पडतात, तर त्यानुसार तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. आणखीन एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला देऊ इच्छिते, ते म्हणजे तुम्ही रात्री झोपताना ओठांना तूप लावा. ओठांचं स्क्रबिंग झाल्यानंतर तुम्ही ओठांना एक तुपाची हलकीशी लेअर लावा. सकाळपर्यंत तुमचे ओठ अगदी कोमल झालेले तुम्हाला दिसतील. तुपामध्ये आवश्यक ती पोषण तत्वे असतात जी ओठांना कोमल बनवण्यासाठी मदत करतात. बऱ्याच जणांचे ओठ काळवंडलेले असतात, तर ते गुलाबी होण्यासाठी तूप तुम्हाला नक्की मदत करणार आहे. अगदी पहिल्या वापरात तुम्हाला फरक जाणवेल. तुम्ही आवर्जून मला कमेंटमध्ये सांगाल की ताई याचा आम्हाला खूप फायदा झाला. तुपामध्ये असे भरपूर पोषण तत्वे आहेत जे तुमच्या ओठांना सुरक्षित म्हणजे हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतील. व्हिडिओमध्ये सांगितलेले दोन्ही उपाय तुम्ही ट्राय करा आणि तुमच्या ओठांचे या थंडीपासून संरक्षण करा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या चॅनेलला खूप शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनेलवर वेगवेगळ्या विषयावरील नैसर्गिक उपायांचे व्हिडिओ येत असतात. तर तुम्हाला याच्यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायचा आहे ते मला खाली कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. साखर आणि मध यांचा वापर करून ओठांचं केलेलं स्क्रब आणि तुपाची एक हलकीशी लेअर ओठांना लावणे, या दोन्ही उपायाने तुम्ही तुमच्या ओठांचे रक्षण करू शकता.